आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे बोगस मतदानाचा बॉम्ब फोडणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींप्रमाणेच आदित्य ठाकरे सादरीकरण करतील। मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करतील। मुंबईत शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली। त्यामध्ये प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीनं करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे याचं सादरीकरण आदित्य ठाकरे निर्धार मेळाव्यात करणार आहेत। कर्नाटकमध्ये 80 रुपये देऊन 6000 मतदारांची नावं हटवल्याचं उघड झालंय। कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीच्या तपासात ही धक्कादायक बाब आढळली आहे। आळंद मतदारसंघात डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत असलेल्या वोट चोरीच्या आरोपांमध्ये आळंद येथील मतदार यादीतील घोळाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता। हटवलेली बहुतांश नावं दलित आणि मुस्लिम मतदारांची आहेत असं एसआयटीच्या तपासात आढळलंय। आळंदच्या सायबर सेंटरमधून नावं डिलीट करण्यात आली आहेत आणि या तपास पथकानं कलबुर्गी जिल्हा मुख्यालयामध्ये असलेल्या एका डेटा सेंटरवर लक्ष केंद्रित केलंय, कारण इथूनच सगळे अर्ज दाखल करण्यात आले होते। तपासामध्ये मोहम्मद अशफाक नावाच्या व्यक्तीचा सहभाग आढळून आला। 2023 मध्ये अशफाकला तपासानंतर सोडण्यात आलं होतं। सध्या तो दुबईमध्ये स्थलांतरित झालाय। सायबर सेंटरवाल्याला 4,08,000 रुपये देऊन नावं डिलीट करण्यात आली आणि एकूण 6,994 नावं हटवण्यासाठी हे पैसे दिले गेले असं उघड झालंय। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाईल। या जनआक्रोश मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मांडणारे वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनेतले नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे। शहरातील क्रांती चौकातून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे। तरीही कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे। दरम्यान शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून रात्रीतून नोटिसा देण्यात आल्या। बंदी असताना देखील मोर्चा काढून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दोषी धरण्यात येईल असा इशारा या नोटीसमधून पदाधिकाऱ्यांना देण्यात आलाय आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर पोलिसांनी रात्रीपासूनच बंदोबस्त तैनात केलाय। माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं, मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ, मोर्चा तर निघणार आहे। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी, तसंच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी, सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव ह्या मोर्चामध्ये असणार आहे। मी स्वतः असणार आहे, बाळासाहेबांच्या शेड्यूलवरती आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून निशाणा साधलाय। फडणवीस साहेब किती दिवस दिलेला शब्द तोंडात धरून बसणार? राज्याच्या शेतकऱ्यांचा संयम आता संपत चाललाय। 7/12 कोरा शेतकऱ्यांचा हक्क आहे। 28 ऑक्टोबरला नागपूरची भूमी उत्तर मागेल असं ते म्हणालेत। आता मौन नाही, उत्तर हवंय। चला नागपूरला, शेतकऱ्यांचा एल्गार उठणार असं बच्चू कडू म्हणाले। आणि मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात काँग्रेस उद्या पत्रकार परिषद घेणार आहे। मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते मतदार याद्यांमधील घोळ मांडतील। आदित्य ठाकरेंच्या सादरीकरणाआधीच काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। आदित्य ठाकरे देखील निर्धार मेळाव्यातून मतदार याद्यांमधल्या घोळांसंदर्भात सविस्तर माहिती देणार होते। ते राहुल गांधी यांच्याप्रमाणे सादरीकरण देखील करणार आहेत। पण त्याआधीच काँग्रेस देखील मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ केला जातोय हे मांडणार आहेत। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला। पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन देऊन पुरावे सादर करून त्यांनी कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये घोळ होतोय हे सांगितलं आणि त्यानंतर मुंबईतल्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे सुद्धा अशाच पद्धतीनं मुंबईतल्या मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं घोळ करण्यात आला हे सांगणार होते, सादरीकरण करणार आहेत आणि त्याआधीच काँग्रेस पत्रकार परिषद घेणार आहे। वेदांत देव आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकीकडे आदित्य ठाकरे सादरीकरण मतदार याद्यांमधला घोळ मांडणार आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस पत्रकार परिषद घेतेय मतदार याद्यांमधल्या घोळांसंदर्भात। एका मुद्द्यावरून ही एकी आहे की मुद्दा आपल्या हातात राहावा यासाठीचा प्रयत्न आहे?
आपण बघितलं महाविकास आघाडी आणि त्यासोबतच मनसे यांचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. जे काही पुरावे आहेत ते सादर केले होते आणि राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर त्यांना अपेक्षित होतं. त्यानंतर 1 नोव्हेंबरला एक मोर्चा सुद्धा या सगळ्या पक्षाकडनं काढला जाणार आहे आणि त्याआधी लोकांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचावं यासाठी एकीकडे ठाकरेंची शिवसेना निर्धार मेळावा घेतेय, तर दुसरीकडे काँग्रेसकडनं सुद्धा महाराष्ट्रात हेराफेरी जितकं मोठं राज्य तितकीच मोठी जनमताची चोरी, फिल्म स्क्रीनिंग अशा प्रकारचा आशय घेत एक चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे. शनिवारी 6:30 वाजता हे चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये काँग्रेसचे नेते सुद्धा सहभागी होतील आणि एक प्रकारे घोटाळा समोर आणण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं सुद्धा समोर आणला जाईल. आपण बघितलं मागील आठवड्यामध्ये मनसेने एक मेळावा घेतला, ज्यामध्ये याच मुद्द्यावर बोट ठेवण्यात आलं. आता काँग्रेस पत्रकार परिषद घेते आणि ठाकरेंची शिवसेनेचा निर्धार मेळावा, ज्यामध्ये पुन्हा एकदा या मतदार यादीतील घोटाळ्यांवर भाष्य केलं जाणार आहे. त्यामुळे जे महाविकास आघाडी आणि मनसेचे जे पक्ष म्हणजे विरोधातले जे पक्ष आहेत ते या मुद्द्यावरच आता पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रज्ञा. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मतदार याद्यांच्या घोळांसंदर्भात काँग्रेस उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे आणि महाराष्ट्र इलेक्शन रिग्ड असं म्हणत हा एक फोटो ट्विट करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात हेराफेरी असं यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया. भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. जर कोणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद होतील असा इशाराही त्यांनी दिलाय. तर भंडाऱ्यातील सगळ्यांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकलेले आहेत असं खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केलंय. भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना बावनकुळेंनी हे वक्तव्य केलंय. बंधूंनो, एक चुकीचे बटन पुढचे 5 वर्ष भंडारा शहराला सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या भंडारा शहराला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार. आवेशामध्ये तिकीट न भेटण्याच्या रागामध्ये आपण त्या ठिकाणी जो खडा तमाशा उभा करतो, पण एक चुकीचं मत तुम्ही केलेली एक बंडखोरी ही पक्षाला किती नुकसान करेल. एक नगरपालिकेने कमी जास्त होणार नाही, पण देवेंद्र फडणवीस सरकारचा, मोदी सरकारच्या योजनेचा पट्ट्यामोड झाल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून रणशिंग फुंकण्यात आलंय. डोर टू डोर प्रचारासाठी महिला आणि पुरुष रिक्त गटप्रमुखांची यादी विभाग प्रमुखांकडून पक्षाकडे जमा करण्यात आली आहे. डोर टू डोर प्रचारासोबतच लक्षवेध आणि आनंद दिघे कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून शिंदेंकडून दिवाळीनंतर हायटेक प्रचार केला जाईल. वॉर्डातील मतदार पक्षाकडे वळवण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची असेल. लवकरच एकनाथ शिंदेंकडून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटप्रमुख मेळावाही घेतला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये भाऊबीज साजरी केली. यावेळी फडणवीस कुटुंबातील सगळे सदस्य उपस्थित होते. लाडक्या बहिणींनी औक्षण करून देवेंद्र फडणवीसांना ओवाळलंय. पारंपरिक पद्धतीनं भाऊबीजेचा सोहळा संपन्न झाला. निवडणूक काळात सत्ताधारी पक्षाकडून पोलिसांना हाताशी धरत विविध पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल केले जातात असा आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसेंनी केलाय. यामुळे त्यांनी आपल्या गाडीतही सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस बसवलाय. महत्त्वाचं म्हणजे याचा ऍक्सेस थेट पोलिसांना दिलाय आणि त्यामुळे आपली गाडी कुठे फिरते, आपण गाडीत कोणाशी बोलतो याचे सगळे पुरावे पोलिसांना मिळणार आहेत. 8 दिवसांपूर्वी अतुल खुपसे यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी भविष्यासाठी ही खबरदारी घेत अशा पद्धतीनं शक्कल लढवली आहे. अतुल खुपसेंची लढवलेली अनोखी शक्कल आता चर्चेचा विषय ठरतीये. गेल्या 8 दिवसापूर्वी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला. गाडीत फिरत असताना गाडीला सीसीटीव्ही आतून केलं, बाहेरून केलं, पण आतमध्ये कॅबिन मध्येही सीसीटीव्ही केलं. पोलीस बांधवांना स्थानिकच्या जे काय असतील पोलीस स्टेशन त्यांना आम्ही ह्या ठिकाणी माझ्या ऍक्सेस त्याचं देतोय आणि कनेक्शन देतोय की जेणेकरून पोलीस बांधवांना बी कळेल की माझी गाडी कुठल्या दिशेने फिरली.
जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव काही अज्ञात सभासदांनी रात्रीत बदलल्याची माहिती समोर आली आहे. राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवरती लावला गेलाय. काही दिवसांपूर्वी जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुरांडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता. या प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशानं केला याचा तपास सुरू आहे. सध्या 6 पदरी असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आता 8 ऐवजी 10 पदरी केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या संदर्भात निर्णय घेतला असून या संदर्भातला सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येतोय. येत्या 10 दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. महामार्गाचे 10 पदरीकरण झाल्यास मुंबई पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होईल. जालना इथे एका स्टील उद्योजकावर दुचाकीवर आलेल्या 4 ते 5 जणांच्या टोळक्यानं हल्ला केल्याची घटना घडली. जालना शहरातील संभाजीनगर परिसरात उद्योजक यश मित्तल हे आपल्या पत्नीसोबत कारनं जात असताना अज्ञात आरोपींनी त्यांची कार अडवून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातल्या एका आरोपीनं त्यांच्या डोक्यावर रस्त्यावरचा पेवर ब्लॉक फेकून मारला. यात ते गंभीर जखमी झालेत. दुचाकीला हुलकावणी दिल्याच्या रागातून या टोळक्यानं ही मारहाण केल्याचा संशय आहे. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील भेकराई नगर ते भोसरी रूटवरील पीएमपीएमएल बस चालकाची मुजोरी पाहायला मिळाली. क्षुल्लक कारणावरून पीएमपीएमएल बस चालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत थेट बसमधून उतरत कानशिलात लगावली. या प्रकरणात त्या व्यक्तीचा चष्माही तुटला. एवढ्यावरच तो थांबला नाही तर बसमध्ये नेत त्या व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या घटनेनंतर अशा गुंड प्रवृत्तीच्या बस चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होती. पोलिसांना फोन कर. पुन्हा पोलिसाला पोलिसाला चला तू चष्मा फोडला. माझा चष्मा फोडला. चला आज गेला आज गेला पोलिसांनी शांती राख ना. मुंबईच्या कांदिवली पश्चिम परिसरात भाजपच्या कार्यकर्त्याच्या मुलावरती जीवघेणा हल्ला झालाय. इमारतीबाहेर फटाके फोडत असताना 4 लोकांनी लाठीकाठीनं त्याला मारहाण केली. किरकोळ कारणावरून चौघांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. तसंच या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी हल्ला करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हल्ल्यामागच्या कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अकोल्यामध्ये एका होमगार्डच्या गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर आलाय. होमगार्ड सय्यद फैजान सय्यद फरतुल्ला यानं रेल्वे स्टेशन चौकात दादागिरी करत एका चहाच्या दुकानात तोडफोड केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मराठा मावळा या चहाच्या दुकानात फैजानला चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून त्यानं चहाचं काउंटर उलथवून देत दुकान मालकाला शिवीगाळ केली. यावेळी हा होमगार्ड दारू पिऊन असल्याचा आरोप चहा विक्रेत्यानं केलाय. गुंडागर्दी करणाऱ्या होमगार्डवरती कठोर कारवाई करण्याची मागणी चहा विक्रेत्यानं पोलिसांकडे केली आहे. सातारा जिल्ह्यातील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात परप्रांतीयांनी दारू पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रायरेश्वर किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी गेलेल्या शिवप्रेमींना हे किल्ल्याच्या परिसरात कडेला बसून दारू पार्टी करणारे दिसले. त्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी दारू पार्टी करणाऱ्यांना चांगला चोप दिला. गड किल्ल्यांचं पावित्र्य राखण्यासाठी आता शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या. एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. तेलंगणातील कर्नूलमध्ये खासगी बसला आग लागली. यावेळी बसमध्ये 42 जण होते. दुर्दैवानं 20 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. कालेश्वरम ट्रॅव्हल्सची ही बस आहे. एका मोटरसायकलच्या धडकेनंतर बस दरीत कोसळली आणि आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
minutes, hardly 2-3 minutes, because we have a witness here who was coming from opposite direction and he ran to rescue but couldn't rescue because within minutes the bus exploded. And we could save about 19 people here and admitted in the hospital, and rest of the people we couldn't identify as the bodies are completely burnt, and we are trying our best to do our part also. यानंतरची बातमी हरियाणातून आहे. हरियाणामधील कर्नालमध्ये फुग्यामध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर एका कारचं नुकसान झालंय, तर ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हरियाणातल्या गुरुग्राममध्ये एका तरुणानं थारच्या दरवाजात उभं राहून एक लज्जास्पद कृत्य केलंय. तरुणानं चालत्या वाहनाचा दरवाजा उघडून लघुशंका केली. मागून येणाऱ्या कारमधल्या लोकांनी या घटनेचं चित्रीकरण केलंय. ही घटना गुरुग्रामच्या सदर बाजार परिसराजवळची आहे. तरुणाच्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय आणि गुरुग्राम पोलीस सध्या या तरुणाचा तपास करतायत. रील बनवण्याच्या नादात तरुणानं जीव गमावलाय. रेल्वे ट्रॅकवर उभं राहून एक तरुण रील बनवत होता. यावेळी अचानक आलेल्या रेल्वेनं त्याच्या डोक्याला जबर धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही घटना ओडिशातील पुरी इथली आहे. ट्रेनचा लोको पायलट दुरून अनेकदा हॉर्न वाजवत होता, पण हा रील करणारा बाजूला व्हायला तयार नव्हता. अखेर या तरुणाला जीव गमवावा लागलाय. एका तरुणानं पेट्रोलनं भरलेला बॉम्ब पेटवताच मोठा स्फोट झालाय. या घटनेत तरुण गंभीर जखमी झालाय. उत्तर प्रदेशातील हापूर येथील या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनं उपस्थितांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तरुण आणि त्याचे मित्र पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पेट्रोल भरलेले बॉम्ब फोडण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेनं तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांविरोधात अनोखा निषेध करण्यात आला. खड्ड्यांना फुलं, हारांनी सजवण्यात आलं. खड्ड्यांमध्ये दिवे आणि मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. मंड्या परिसरात हा अनोखा निषेध करण्यात आला. प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. राजस्थानातील केकरी शहरात परंपरेच्या नावाखाली एकमेकांवर जळते फटाके फेकण्याचा प्रकार समोर आला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. दिवाळी सणानंतर केकरी शहरामध्ये वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांनी गोंधळ झालेला. फटाक्यांच्या या फेकण्यामुळे बाजारपेठा बंद होत्या. भारताच्या पुढील सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारनं सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस करण्यास सांगितलंय. सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी संपत असून सिनियरिटीनुसार चीफ जस्टिस सूर्यकांत हे पुढचे सरन्यायाधीश होतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं झाल्यास सूर्यकांत हे 24 नोव्हेंबरला शपथ घेतील आणि त्यांचा कार्यकाळ हा 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत म्हणजेच 15 महिन्यांचा असेल. मंदिरातील पुजारी विशिष्ट जात वा वंशाचा असणं आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिलेला आहे. पुजाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये पात्र होण्यासाठी विशिष्ट जात वा वंशाची अट घालणं चुकीचं असल्याचं नमूद करत न्यायालयानं अखिल केरळ थंथरी समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. अखिल केरळ थंथरी समाज हा केरळमधील सुमारे 300 पारंपरिक थंथरी कुटुंबांचा समावेश असलेली एक नोंदणीकृत संस्था आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन थोड्याच वेळात पुन्हा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा.